राहुरी जाताना इतकी गर्दी इतकं ट्रॅफिक जाम झालेलं आहे, वरतीला मोठा फुगा बसवलेला कशाचा आहे ते सगळं सांगतो तुम्हाला. राम राम मंडळी, आता गॅरेजचं मटेरियल आणायला जायचं होतं बरं का आम्हाला राहुरीला, म्हणूनच निघालो होतो. मग वडाच्या झाडाची सावली घेत घेत वडाच्या झाडाची सावली घेत घेत टप टप आता फॅक्टरीवर पण आलो. छत्रपती महाराजांचं दर्शन करून घेतलं. फॅक्टरी पासून आम्ही सन्नाटात निघलो होतो, म्हणून आम्हाला माहित होतं बरं का पुढे जाऊन आम्हाला थांबावंच लागणार आहे. आम्हाला वाटलं होतं आता इथं थांबावं लागेल, पण इथले भाऊ ना ट्रॅफिक होऊनच नव्हते देत भाऊ, एकदम व्यवस्थित गाड्या काढून देतो सगळ्या. इथं ना श्री स्वामी समर्थांचा सत्संग सोहळा भरेल बरं का, लय मोठा. त्या सोहळ्याची एवढी मोठी गर्दी होती बरं का, माझ्या डोक्यात एक विचार आला होता बरं का, तो मोठा फुगा आहे वरती त्याला मला बांधलं तर खालून धड मला विमानाची गरज पडणार नाही, काहीच नाही भाऊ, डायरेक्ट चंद्रावर जाईन भाऊ. तुमच्यासाठी डायरेक्ट चंद्रावरचे व्हिडिओ बनवून टाकीन भाऊ भारी भारी. आज चंद्रावर आहे ना परत जाऊ बरं का. आता या गाड्यांची लाईन पाहणं कुठं रे डायरेक्ट. आता आम्हाला वाटलं होतं बरं का इथं लई ट्रॅफिक जाम असं, पण काहीच नव्हतं भाऊ. बरं झालं इथं नियोजन एकच नंबर लावलं होतं बरं का. पण आता आहे ना म्हटलं चंद्रावर आहे ना येताना जाऊ, आता स्वर्गात जाऊ बरं डायरेक्ट. ते स्वर्गात नाही शोरूम मध्ये म्हटलं, शोरूम मध्ये जाऊन आहे ना आता मटेरियल बिटरे घेऊ टप टप. आता शोरूम मध्ये गेलो भाऊ, या मामाला म्हटलं दिसतो का नाही आम्ही. मामा म्हणे तुम्ही दिसना, मटेरियल पण दिसना म्हणे. शेवट दिसलं, मग टप टप घेतलं पण निघालो पण भाऊ. आता कार्यक्रम होता बरं का संध्याकाळी, म्हणून आताच गर्दी चालू झाली होती बरं का. माझ्या डोक्यात परत विचार आलो होतो चंद्रावर जायचा. आता म्हटलं जावाच काय नको. आता मी तर जाणार बरं का चंद्रावर. तुम्हाला कोणाला यायचं असलं तर कमेंट करून सांगा भाऊ तेवढं. चंद्रावर जायच्या आधी ना वडापाव खाऊन जातो भाऊ, म्हटलं तिथं भेटतो का नाही काय नको भाऊ. वडापाव वडा बिडा खाऊन आम्ही जातो चंद्रावर. तुम्ही घ्या फॉलो लाईक करून.